आणि एकीकडे नोटाबंदीच्या पार्श्वभूमीवर तर नोटा सापडत आहेत, परंतु या सगळ्या घडामोडींमध्ये पुण्याच्या एका विद्यार्थ्यांनी अत्यंत प्रामाणिकपणा दाखवलाय। रितेश बल्लाळ असे या मुलाचं नाव आहे। या विद्यार्थ्याला 9वी शिकणाऱ्या विद्यार्थ्याला काल निलयम थिएटरजवळ 7,000ची रक्कम सापडली। त्याने ते पैसे स्वतःजवळ ठेवले नाहीत, तर दत्तवाडी पोलिसात नेऊन दिले। रितेश बल्लाळ हा शुक्रवार पेठेतल्या सरस्वती विद्यालयामध्ये शिकतो। तो अत्यंत गरीब कुटुंबातला असून त्याला वडील नाहीये, ताई दुसऱ्यांच्या घरी घरकाम करते। रितेशच्या प्रामाणिकपणाचं सर्व स्तरातनं कौतुक केलं जात आहे। मी शाळेत जात असताना निलयम थिएटरच्या समोर गेलो। त्या थिएटरच्या समोर गोलबाग म्हणून बाग आहे, त्या बागेशेजारी एक गाडी लागलेली, त्या गाडीचे इथे पैसे पडलेले। ते पैसे मी उचलले, ते 7,000 रुपये होते। ते उचलले आणि ते तिथल्या लोकांना विचारले किती ते 2,000च्या नवीन नोटा होत्या। ते विचारले, ते लोक म्हणले आमचे नाही येते, म्हणून मी घेऊन ते शाळेत सरांकडे दिले। घरचे म्हणतात असे सापडलेले पैसे ज्याचे असतील त्याला द्यावेत, सापडलेले पैसे ज्याचे असतील त्याला द्यावेत, मेहनतची कमाई आपण घ्यावी। जी सदर गुणाची रक्कम असेल तर त्यांनी ती ओळख पटवून घेऊन जा असे आवाहन करत आहे आणि त्या मुलाचा आम्ही यथोचित सत्कार केला आहे, जेणेकरून नागरिकांच्या मध्ये एक अशा पद्धतीची एक प्रामाणिकपणाची भावना निर्माण व्हावी। सदरचा मुलगा रितेश हा त्याचे वडील नाही आहेत आणि आई तिची घरगुती धुणेभांड्याचे काम करून त्याचं शिक्षण पूर्ण करते। अशा विद्यार्थ्याच्याकडून हा प्रामाणिकपणा बघून निश्चितचपणे समाजामध्ये इतर नागरिकांनी अशा वृत्तीला प्रोत्साहन द्यावं, त्याबद्दल मी निश्चित त्याचं अभिनंदन करतो।